नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची हकलपट्टी केली का बरं? राष्ट्रीय कार्यकारिणी जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची, यामध्ये मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना स्थान दिलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सुनित्रा वहिनी ह्या प्रफुल्ल पटेल यांच्यावरती नाराज आहेत आणि त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत नाही घेतल्यावरती मात्र भारतीय जनता पक्षाचा तिळपापड झाला. आणि भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, नेत्यांनी, की सुनील तटकरे, पटेल हे ज्येष्ठ नेते आहेत आणि या लोकांना सुनित्रा वहिनींनी घ्यायला पाहिजे होतं, परंतु घेतलं नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. आता त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील असतील, देवाभाऊ असतील, सगळ्यांनी, म्हणजे का तर ते सगळे आतल्या खबरा सांगते ना, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ही मंडळी सगळी आतल्या खबरा सांगतात, म्हणून यांना घ्यायला पाहिजे होतं असं एकंदरीत मत होतं. परंतु आता त्यावर काय प्रतिक्रिया हे येणं साहजिकच आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रीय कार्यकारिणी आणि इतर गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतल्यानंतर अजित पवारांनी स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनवला नाही. त्यांनी शरद पवारांचे सगळे माणसं फोडले आणि माझीच राष्ट्रवादी आहे असं म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिलं. ते त्यांच्या बाजूनेही झालं निवडणूक आयोगाकडनं. आता ते सुप्रीम कोर्टात वाद सुरू आहे. अजित पवार यांचं निधन झालं, त्यानंतर सुनित्रा पवार यांच्याकडे या पक्षाची जबाबदारी आली. परंतु अजित पवारांच्या निधनामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि भारतीय जनता पक्षाचा हात आहे असं अनेक राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना वाटते. तसं त्यांनी ते बोलूनही दाखवलं. ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानाची देखभाल दुरुस्तीचं कंत्राट हे प्रफुल्ल पटेलांच्या कंपनीकडं होतं असंही सांगण्यात येते. त्या अमोल मिटकरीनं अनेक आरोप केलेत, बेछूट आरोप म्हणा, कसे म्हणा, पण केलेले आहेत. तर आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षातनं काढा असं बी काही जणांचं म्हणणं होतं, परंतु ते काढलं गेलं नाही. तर आता सुनित्रा पवारांनी जी राष्ट्रीय कार्यकारिणी बनवली, आता याच्या अगोदर बघा, अजित पवारांचं निधन झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी परस्पर निवडणूक यांना पत्रव्यवहार जो केला निवडणूक आयोगाला, तो पत्रव्यवहार ग्राह्य धरू नका असं सुद्धा सुनित्रा पवार यांनी सांगितलं गेलेलं आहे. त्यांनी सुद्धा ते पत्र पाठवलं परत आणि सांगितलं की अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी जे पत्र पाठवलेली आहेत ती पत्र ग्राह्य धरू नका. म्हणजे पक्षावरती ताबा सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल घेत होते की काय, आता ह्याच्यामुळं त्यांना बाजूला केलं का? दुसरी गोष्ट अशी की सुनित्रा पवार जिथं कार्यक्रमात तिथं त्यांच्या खांद्यावरती हात ठेवण्याचं काम सुद्धा प्रफुल्ल पटेलांनी केलं. त्याच्यावरती रोहित पवार यांनी जोरदार अशी टीका टिप्पणी केली, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर आता सुनित्रा पवारांनी जी प्रमुख यादी जी दिलेली आहे, तर त्या निवडणूक आयोगाकडं, तर म्हणजे जिथं आपली पक्षाची नोंदणी हे राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली जाते, तर तिथं बघा, त्या पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आणि जय पवार यांच्यावरती सुद्धा मोठी जबाबदारी दिलेली आहे. पार्थ पवाराला जनरल सेक्रेटरी म्हणजे सरचिटणीस केलेला आहे. सरचिटणीस हे प्रफुल्ल पटेल होते पूर्वी, आणि जय पवार यांना नॅशनल सेक्रेटरी केलेला आहे, म्हणजे राष्ट्रीय सचिव केलेला आहे. तर आता त्याचबरोबर जी लोक घेतलेले आहेत त्यात सुबोध मोहिते हे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आहे. सना मलिक, ज्या मलिकांची मुलगी आहे सना मलिक,
ती आमदार आहे, तिला सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतलेलं आहे. अविनाश आदिक, जे गोविंदराव आदिक होते, त्यांच्या कुटुंबातला अविनाश आदिक यांना सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतलेला आहे. महाराष्ट्रामधून आहेत हे सगळे. धीरज शर्मा एक आहेत राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये. अभिषेक बोके यांना सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतलेला आहे. संजय प्रजापती यांना सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घेतलेलं गेलेलं आहे. धनंजय शर्मा हे सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आहेत. राणा रणवीर सिंग यांना सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतलं गेलेलं आहे. डॉक्टर रमणप्रीती सिंग यांना सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतलेलं आहे. ही झाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जी नावं घातली गेलेली आहेत आता नवीन, तर ही नावं घातलेली आहेत. आता ह्याच्यामधलं नावं कुणाकुणाची वगळले गेलेले आहेत. पहिलं नाव प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतलेलं नाही. सुनील तटकरे यांना सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतलेलं नाही. छगन भुजबळ यांना सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतलं नाही. दिलीप वळसे पाटील यांना सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतलं गेलेलं नाही. आता सुनित्रा पवार यांच्या म्हणण्यानुसार ही नावं राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेताना एक तांत्रिक चूक झाली आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांची नावं राहिलेली आहेत असं सांगितलं गेलेलं आहे. परंतु यांची नावासह नवीन यादी तयार करून लवकरच निवडणूक आयोगाला दिली जाईल असंही सुनेत्रा पवार यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सध्या अधिकृत आणि अंतिम यादी जाहीर झालेली नाही का? 12 मे 2026 रोजी ही यादी दिलेली आहे. परंतु एकच याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की काही जरी झालं तरी एवढ्या मोठ्या माणसाला कधीही वगळलं जात नाही. जो माणूस पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष, सेक्रेटरी, म्हणजे ज्यानं पक्ष तयार करण्यासाठी स्वतः अजित पवारांना पुढाकार घ्यायला लावला, त्या माणसाचं नाव असं तसं कधीही विसरता येणार नाही, विसरलं जात नाही. परंतु प्रफुल्ल पटेल यांचं नाव सुनेत्रा पवार यांनी जाणीवपूर्वक वगळलं गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रफुल्ल पटेल यांची लवकरच पक्षातनं हकलपट्टी होईल. सुनील तटकरे सुद्धा पक्षातनं जातील की काय, असं एकंदरीत चित्र आहे. आता किती जरी सुनेत्रा पवारांनी सारवासारव केली की तांत्रिक चूक आहे, चुकून नावं राहिल्यात, चुकून नावं अशी तशी राहू शकत नाहीत. ती नावं जाणीवपूर्वक चुकावली गेलेली आहे आणि जाणीवपूर्वक या सगळ्यांना पक्षातून, राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळलं गेलेलं आहे. म्हणजे यांची थोड्या दिवसात हकलपट्टी होणार आहे आणि हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये सामील होताना आपल्याला दिसतील. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे भारतीय जनता पक्षासाठीच काम करतात. सगळ्या खबरा भाजपपर्यंत पोहोचवण्याचं काम हेच लोक करतात. या सगळ्यांवर ईडीच्या धाडी पडल्या होत्या, ईडीनं अडचणीत आणलं होतं, परंतु हे भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले आणि ह्यांच्या सगळ्या धाडी, सगळं प्रकरणं बंद झाली. म्हणजे आत्तासुद्धा त्यांची राष्ट्रवादीतनं लवकरात लवकर हकलपट्टी होते की काय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.